चला आता कोणत्या पंचवर्षीय योजनेच्या काळात विकास प्रकल्पांची साधन सामग्री संरक्षण क्षेत्राकडे वळवून झाली? 62 युद्ध कुठे आहे रे? 62 तिसरी पंचवर्षीय योजना संरक्षण क्षेत्राकडे वळवलं, भाग पडलं. कशामुळं? चीनच्या युद्धामुळं. 1 एप्रिल 1961 ते 61 ते 66 तिसरी पंचवर्षीय योजना आहे. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग यावर भर देण्यात आला. पण 62च्या चीन युद्धानंतर भर बदलून संरक्षण आणि विकास करण्यात आलं. करावंच लागलं कारण चीन युद्ध. ओके. प्रतिमान पीसी महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुखबाई चक्रवर्ती यांच्यात मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित होतं. ओके. म्हणजे पीसी महालनोबिसचं प्रतिमान वापरलं, पण या प्रतिमानावर आधारित कोणता लेख होता? सुखमाई चक्रवर्ती यांचं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित होतं. तिसऱ्या पंचवर्षीय योजनेचं प्रतिमान. ओके. उद्दिष्ट रोजगार हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. सुखमाई चक्रवर्ती यांचं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित हे पीसी महालनोबिसचं प्रतिमान होतं. मुख्य भर कृषी आणि मूलभूत उद्योग आणि 62 म्हणजे हे भर होता, पण ऍक्च्युली त्यांना भर बदलावा लागला. 62 मध्ये संरक्षण आणि विकासावर भर द्यावा लागला. उद्दिष्ट रोजगार निर्मिती आणि स्वावलंबन आणि स्वावलंबन स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करणं. बघा 1 जानेवारी 1965 मध्ये कृषी मूल्य आयोग स्थापन दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं. पुढे 85 मध्ये काय झालं? याचं कायमस्वरूपी दर्जा देऊन नावात बदल केलं. कृषी मूल्य व किमती आयोग करण्यात आलं. 14 जानेवारी 1965 ला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI ची स्थापना करण्यात आली. FCI चे पहिले डिस्ट्रिक्ट कार्यालय कुठं होतं विचारतात? तमिळनाडू मधल्या तंजावर या ठिकाणी. बँक म्हणला तर 1 जुलै 1964 ला IDBI आणि UTI बँक स्थापन करण्यात आल्या. भारत चीन युद्ध 62 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. संरक्षण मंत्री कृष्ण मेनन होते. पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पदभार दिला होता संरक्षण मंत्र्याचा. आपल्या महाराष्ट्राचे तिसऱ्या पंचवर्षीय योजनेत घडल्या घटना म्हणला तर 62चं चीन युद्ध, 65चं पाकिस्तान युद्ध आणि 65 दुष्काळ पडला. या सगळ्या कारणामुळे तिसरी योजना मात्र अपयशी ठरली. अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं. बघा सगळं कमी झालं. राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झालं आणि 6 जून 1966 ला एवढी वाईट वेळ आली की शेवटी आपला काय करावं लागलं रे? लक्षात ठेवा. 6 जून 1966 ला म्हणजे योजनेनंतर तिसरी योजना संपल्यानंतर 6 जून 1966 ला 36.5% आपल्या रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. कारण तसं तर मार्च मध्ये 66 ला संपली योजना, पण म्हणजे योजनेच्या नंतर संपल्यानंतर